आज आपण बनवूया रेड चिल्ली ऑइल। आपण आता सर्वात पहिले मिरच्यांचे देठ काढून घेऊ। आपण आता मिरची बारीक वाटून घेऊ पाट्यावर। तेल, आपण आता चिली मिरचीचा तडका तयार करून घेऊ। त्यासाठी इथं तेजपत्ता घेतलेला आहे, बारीक चॉप केलेलं लसूण, लसूण आपण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत व्यवस्थित फ्राय करून घेऊ तेलात। लसूण आपला व्यवस्थित फ्राय झालेला आहे तेलामध्ये। आपण आता एका जाळीत काढून घेऊ। सुरुवातीला छान असा कलर बी आलेला आहे लसणाला, व्यवस्थित फ्राय झालेला आहे लसूण। आपण आता त्याच तेलामध्ये कांदा फ्राय करून घेऊ। आता सर्व कांदा व्यवस्थित फ्राय करून घेऊ। कांदा आपला आता व्यवस्थित फ्राय करून झालेला आहे। आपण एका ताटात काढून घेऊ। वाटलेली मिरची, काश्मीरी लाल मिरची पावडर, तीळ, साखर, MSG, चवीनुसार मीठ। आपण आता यात फ्राय केलेला लसूण आहे तो टाकून घेऊ। फ्राय केलेला कांदा आपण आता हे सर्व व्यवस्थित पहिले मिक्स करून घेऊ। गरम तेल, आता आपलं चिल्ली ऑइल बनून तयार आहे। आपण आता हे चिल्ली ऑइल काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करून ठेवू। हे चिल्ली ऑइल 5 ते 6 महिने आरामशीर टिकतं, त्यामुळे मी काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करून ठेवतोय।